प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रात मायमोगाचो येवकार। हांव मानसी सावंत। सुरवेक मुखेल खबरो। मोले सावड्डेकारांचे परतून फूड फॅक्टरीच्या विरोधात आंदोलन। आता बायलांची बसकण। म्हणतात पोलिसांनी उबारून व्हेल्यार उपकारता, फॅक्टरी बंद जायसर करतली आंदोलन। म्हापशा सापडली मनशाची कूड। त्याच्या आधी फोडली 6 दुकानां। साफ कोसळ्ळा कायदो आणि सुव्यवस्था। म्हापशेकारांनी काढलो सरकाराचो फोग। कदंबाचो एमडी रोहन कास्कराच्या विरोधात सुदीप तामणकराची एफआयआर। अबेंडनमेंट फॉर सुसाइड, क्रिमिनल नेग्लिजन्स, कॉजिंग न्यूसन्साची सेक्शनां लावपाची विनवणी। आणि आता खबरो विस्तारान। मोले सावड्डे पलासकट्टा वाठारांतल्या लोकांनी परतून एक फावट पार्सेकार फूड फॅक्टरीच्या विरोधात आंदोलन सुरू केला। फॅक्टरींतल्यान येवपी घाणी घुट्टांनी घेवन लोकां मदीं तिडक पातळ्ळ्या। पुलीस उखलून व्हरता जाल्यार व्हरूनी, कंपनी लॉक जायना तो मेरेन उठची ना, बायलांनी निश्चेव केला। मोले सावड्डे पलासकट्टावेले लोक सांगतात हे फॅक्टरींतल्यान येवपी घाणी घुट्टांनी लागून जेवप खावपय कठीण जावन रावला। परत कागाळी करूनय संबंधित यंत्रणा किकोत करत येयल्या। विधानसभा अधिवेशना आदी आमदार गणेश गावकरान आश्वासन दिल्ले, पण तो आपल्या आश्वासनाक नेगार गेला। परत परिस्थिती जैसे थे आसा। आता लोक तेमाक पेटला। जो मेरेन फॅक्टरी गांवा भायर व्हरनात आंदोलन चालूच दवरतली। वो इशू कितें लोकांक सगळ्यांक खबर आसा, ऑलरेडी सगळ्यांक खबर आसा। लायक आमी लास्ट टायमूय बसलेली आनी एवरी टायम लायक थिंग्स आर गोईंग ऑन। 2 वर्सां जाली आतां, बसता उठता कोण तरी येता फॉल्स अश्युरन्स दिता। आमकां एक्चुअली पॉलिटिकल करपाचो नासलेलो इशू म्हणून आमी कोण सांगता ते ओके फायन विश्वास दवरुया म्हणून। बट जेन्ना हेल्थाचेर येता तेन्ना यू कांट लायक ते एक बेसीक फिजिओलॉजिकल नीड आमची। एक तुका वासूच सारकें घरान एक स्मेल सुद्दां, एक व्हेंटिलेशन सुद्दां सारकें ना, ती सारकी बेसीक नीड न्ही। हे कितें लेविश आमी इन नेसेसिटी हीच आमकां सारकी मेळना जाल्यार आमी कितें करपाचें। ओनली ऑप्शन लायक सांगून आयकना, म्हणजे ताका लागून आतां दिस इज द लास्ट स्टेप। आनी आमकां आतां कोण व्हरता जाल्यार व्हरू न्ही, बिकॉज हांगासर रावपाची तरी लायकी ना। एटलीस्ट पुलीस स्टेशनार आमकां उखलून व्हरता जाल्यार थंय तरी एटलीस्ट बरें व्हेंटिलेशन मेळटलें अशें आमी म्हणटा। आमकां हांगासर आनी रावंक जायना, आनी अंटील ती कंपनी लॉक जायना तो मेरेन आमी हांगासर उठची ना। सो आमदारान बी कितें आश्वासन दिल्ली सगळी येवन आश्वासनात दिता, बट त्या आश्वासनाक 1% सुद्दां ताचेर कितें एक्शन घेतली वचना। आय डोंट नो कित्याक म्हणून। लायक ताचे कितें तेणी सगळें सेट करून दवरला, पॉलिटिकली मायट बी तो स्ट्रॉंग आसतलो आनी आमचो आवाज कोणूच आयकना बेसिकली। सो ताका लागून आमकां खूब त्रास जाता, म्हणजे सांगपाचो ना, आमी सांगून विटले। आतां आमकां कोणाक एक्सप्लेन करपाचें सुद्दां पेशन्स उरोंक ना, सामके पेशन्स काबार जाला। ही बारीक भुरगीं आमी सुद्दां ह्या इतल्या कडकडीत उन्हान हांगासर बसून कोणाक पेशन्स आसता। टायमपासाक काय लोक बसना न्ही, कोण आयकना म्हणून ऑप्शन ना म्हणून बसता आमी। कांयच म्हणजे लिटरली एक्सप्लेन करूंक जावचें ना। आनी तो वास कितें, तो कितें करता, कितल्या फावटी इन्स्पेक्शन जाता आनी कितें जाता। इन्स्पेक्शन कितें ते लूप होल असतात, तांकां पयलीं नोटीस वयता, तो सगळे फिनायल मारून सगळे चकचकीत करता, मागीर कितें सामको फ्रेशनराचो वास येता। सो मागीर आमकां परत आयकुचें पडटा खंय वास येता, तुमी बेश्टी सांगता। आमी कितें लोक पिशे जाला हांगासर बेश्टे सांगता ना न्ही। सो इन्स्पेक्टरांकूय दिसता की बाबा इतक्या व्हडल्या गांवाच्या मदीं हाडून रेंडरिंग प्लांट घालता म्हणजे वास येवचो ना। इतले ते कितें तेंची नॉलेज इतली झिरो आसा, तांकां ते एज्युकेटेड ना, तांकां खबर ना बाबा इतल्या डिस्टन्साचेर वो रेंडरिंग प्लांट आसा, दॅट मिन्स वास येतलो, देर वील बी हेल्थ क्रायसीस, कितें ना कितें आसतलें। ताचे ऑलमोस्ट 10,000च्या वयर कोंबड्यो पर डे प्रोसेस जाता। सो ते 10,000 लिटर ऑफ वॉटर खंय वयतले? त्याच्या कंपनीच्या फाटल्यान आमची व्हाळ आसा, त्या व्हाळाचें उदक आमी पिता। ते वॉटर लायक ग्रावंड वॉटर लेवलाचेर वचून ते व्हाळान मिक्स जायना, ते खंय गेले? आतां हे कितें मरपाचीच वाट पळयता अशें जालें ना? आमी गांवांतले लोक लायक ऑलरेडी इशू स्टार्ट जाला, बट एकटो मरूंक जाय म्हणून वाट पळयता अशें जालें ते, आनी कांय ना, उलोवपाचेंच ना। लायक लिटरली वी आर फेड अप। 50 घरांचो हो गांव। कोणय सैम सोबीत वातावरण आणि वाठारांतली सोबीतकाय पळोवन घर उबें करता। नितळ उदक, नितळ हवा, बरे रस्ते, आपालिपा न करपी लायट ह्यो मुळाव्यो गरजो। पूण ह्या गांवाच्या नशिबात तें सूख ना अशें दिसता। हे फॅक्टरीन ह्या लोकांचे जगणे कठीण करून सोडला। धनगर म्हण सरकार किकोत करता काय कितें असो दुबाव लोकांक येवप ही बऱ्याची लक्षणां न्हू। पंचायत, पुलीस, सरकार सगळीच यंत्रणा फॅक्टरीवाल्याच्या बोल्सांत, जाल्यार गांववाल्यांनी जगप कशें?
बायलांनी दुर्गेचे रूप धारण केला. त्यांच्या प्रश्नांक सरकारान जाप दिवचीच पडटली. आणि 3 दीस 4 दीस सेगीत रस्त्यार बसली कितें तरी जातलो उपाय म्हणून. आमकां कोण तरी मायबाप कसो येयलो सांगपाक कितें तरी 4 उतरां सांगली आमकां. हेजे फुडें आमी कितें वयची न्हू म्हणून आमी आयकून घेतली. वचपाक न्हू थंय वचून येयली. पूण हेजो परिमाण कितेंच जायना. तो चडान चड घाणी करता. कसल्यो घाणी करता, घरान रावपाच्यो बी ना आनी जेवपाच्यो बी ना. आमचे कितें फायदो रावून कितें. येदो मोठो आमचो गांव आसा 50 घराचो आनी गांवाक जर एकटो मनीस फोंड्या शहरांतल्यान येवन जर हांगा तो जर इतले वेस्टाचे जर घाणी करता जाल्यार आमचो गांव रावून कितें. आमी इतलो धनगर लोक, सगळ्याक पावपी रावपी, आमी डोंगराचे सगळ्याचे करपी लोक धनगर लोकांक जर तो मारता जाल्यार इतलो गव्हर्नमेंट आमचो कितें दोळे धापून आसा. गांवाक एकटो आयकना आनी एकट्याक जर गांव हो करता जाल्यार गांवाक मारता जाल्यार आमी रावून तरी फायदो कितें. आमी रावपाचें ना न्हू हांगा. कित्याक रावतले आमी. आमकां कितें तरी परिमाण कोणी तरी बाबा बरें जावचें, कोणी तरी रावचें म्हणून आमकां कोणी तरी म्हायती दिवपाची कितें. बाबा हे जाऊ नये, हे गांवाचेर करूं नये म्हणून कोणी तरी कितें करपाचें आशिल्लें. हो फुडें करता. कोण पुलिसा कडेन गेले पुलीस तेचे, कोणा कडेन गव्हर्नमेंटा कडेन गेले गव्हर्नमेंट तेचे. जाल्यार आमचो कोण. आमी रावपाचें कशें. ते आमी कितें म्हणटा, ते कोण ते येता पळय व्हडले ते हांगा रावने आनी आमकां खंय तरी ते धाडून ये. तेंच्यांनीच रावपाचें न्ही हांगा. आमी कितें करतली. बायल भुरगीं येवन सदांच आमच्या रस्त्यार रावपा जाता आनी सदांच आमी रस्त्यार रावपाची. तेंच्यान आमकां रस्त्यार देवयला. आमी केन्ना रस्त्यार रावूं नाशिल्ली पूण आज हांव तेंच्यान जवळ 3 म्हयने जाले आतां आमी हेका लागलेले आसा. हे चालू आमची ही ड्युटी आसा. पंचायती वयता आनी कोणा कडेन वयता आनी कोणा कडेन वयता. सदांच आमच्यान वचपाक जाता आनी आमचे वावर कोण करतलो. आमची भुरगीं आमी कशी पोसपाची. आज भुरगीं घरान येयल्या घाणी जेवणाक चेडे वचना. फाटल्या दारार घाणी, फुडल्या दारार घाणी करपाची कितें सांगा पळया तुमी आमकां. इतलो गांव आमचो आसतना गांवाक तो एकटो मनीस भिना. म्हणजे ते आसता लायटीची कनेक्शनां दिल्ली त्यांनी परत जॉइन केली म्हटल्यार लायटमॅन तेजे आसा, गव्हर्नमेंट तेचे आसा लायटीचे आनी गांवाचे कितें आसा. पीडब्ल्यूचो पंप तेजो एक्शन करपाक गेली तेन्ना तो म्हणपाक लागलो आपूण इलिगल घेवन स्वता घेतला. जाल्यार पीडब्ल्यूचो काडून येलो कित्याक तेंच्यांनी तो. स्वताचे आसपाक जाय आसले न्ही. 2 कनेक्शनां काडली. एक कनेक्शन तेंचे परत लावून दिले. कित्याक दिले ते दुसरे कित्याक दिवना अजून ते. काल आमी म्हटलें म्हणून आमकां सरपंच म्हणपाक लागलो लायटमॅन तेचो आसा. तांकां खबर आसा न्हू कितें भितर शिजता ते. पंचायतीक सगळें खबर आसा भितर कितें आसा कितें ना ते तांकां खबर आसा न्ही. फाटल्यान जर आमकां तुमी उलोवपाक सपोर्ट करपाक तुमी पंचायत अशी उलयल्यार लोक कितें उलयतलो. पंचायत सदांच आमचे आवय बापूय आसता. कितें पंचायतीचे मेंबर आसा, पंच आसा, सेक्रेटरी आसा तो परमनंट आसता. ते कितें झरीचेच उदक. पंच आसा ते 5 वर्सां पंच जाता, दुसरे कोण तरी जाता. पूण पंचांनी आमकां अशें उलोवं नये. आमचे खातीर पंच उबे रावता. पंच आमच्यानूच निवडून येता न्हू. लोकांतल्यान गांवांतल्यानूच निवडून येता न्हू. लोकां खातीर येयना ते आपूण येता व्हडले म्हणून आमकां अशी उतर दिवपाक जायना तेंच्यान. आमी आज बायलो ना थंय भुरगीं बाळ आमची रस्त्यार सरता. डेली रस्त्यार सरता. आमी सदां रावतली थंय. उदक पिवपाक गेल्यार आमकां उदक सामको रेबो येता. लायट आमकां दिसाक 10 फावटी तरी वयता. आमी करतली कशी. हितून कसो कायदो करपाचो तुमी सांगपाचें आमकां. म्हापशा नव्या कदंबा बसस्टँडा फाटल्यान मनशाची कूड मेळ्ळ्या. तेच्या आदी चोरांनी 6 दुकानां फोडली. हाच्या आदी प्रतिश्ठीत बंगल्यांनी दरोडे पडल्या. म्हापशेच्या बेकायदेशीर वस्ती आणि अनिर्बंध वेवसायाक घेवन म्हापशेचो नगराध्यक्ष शशांक नार्वेकरान थळाव्या आमदारा बरोबरच सरकारी यंत्रणेचो फोग काढला. उक्ते सुवातो असलेल्या कोमुनिदादांच्या जाग्यांनी बरीच अतिक्रमणां उबी रावल्यात. काही कडेन अनधिकृत झोपडपट्ट्यो उब्यो आसात. हे वाठार आता अनैतिक गजालींचे अड्डे जावन रावल्यात. ते कडेन शशांक नार्वेकरान बोट दाखयलें. स्लम एरिया आमदाराचेच आशिर्वादान उबे रावल्यात असो आरोपय शशांकान केला. आसगांवच्या 36 घरांतले लोक म्हापशा येवन रावपाक सोदतात. ते कडेन शशांकान बोट दाखयलें. मुळात म्हापशा आसात तेंकांच थाकाय ना आनी वस्त्यो उबे रावल्यो जाल्यार संकट ओडून घेवपा सारकें अशें शशांकाक म्हणपाचें आसा. आमदाराच्या घराच्या समोर जर तुम्ही भायर सरात जाल्यार फूल समोर दोंगरार कितें आसा ती परिस्थिती दिसता. ह्या भायर ओपन स्पेसीस जे म्हापशान आसले कोमनिदादीचे जेन्ना सब डिविजन जाता न्हू तेन्ना डेजिग्नेटेड ओपन स्पेसीस आसता. ते ओपन स्पेसीस सगळे स्टेट गव्हर्मेंट कोमनिदादीक जर डेव्हलप करूंक जायना जाल्यार ते हँड ओवर करपाचें आसता म्युन्सिपालिटीक डेव्हलप करता. अशें म्हाज्याय वॉर्डान 3-4 ओपन स्पेसीस आसात जे जितून आमी स्ट्रिक्ट रावन झोपडपट्टी वाडोवंक दिवंक ना. पण तुमी बाकीचे फूल म्हापशान थंय वचून पळयात जाल्यार हे ओपन स्पेस जे कोमनिदादीचे आसा जे आमी म्हणटा हावजींग बोर्ड लक्ष्मीनगराच्या फाटल्यान एरिया व्हडले जे ओपन स्पेस ही सगळी कोमनिदादीची ओपन स्पेस जी एरिया आसली ते इट इज ऑब्वियस. आमकां मडगांवूय ह्या इशूचेर सदांच लोक म्हणटा, वास्कोय ह्या इशूचेर सदांच लोक म्हणटा की
झोपडपट्टीच्या बिस्ताचेर आमदार निवडून येता. जर तेका जर ह्या बद्दल सिरियसनेस आसा तेणे स्टेप्स घेवची. इस्लाम रिडेवलपमेंट फंड आसता, त्या फंडाक घेवन जशे मुंबय बीन म्हाडाच्यो कॉलनीज बांदल्या ती बांदून तांकां शिफ्ट करत वयसूं. इवन आतां म्युन्सिपालिटीन एक रिक्वेस्ट येयल्ली ह्या जी मिटींग लास्ट वीक जाल्या तितून की 36 हावजीस वीच आर इन आसागांव विलेज पंचायत तांकां म्हापशान शिफ्ट करूंक जाय. 35 इयर्स 40 इयर्स ते म्हणटा म्हापशान तेंचे घराचें रेजिस्ट्रेशन जाल्लें आसा, हावस टॅक्स हांगा भरता, ते वोटींग हांगा करता, हांकां थंय बांदूंक दिलें कोणें? 35 इयर्स पयलीं कोण निवडून येयलो तेणेच तांकां बांदून दिलें आसतलें न्हू. आनी इतले वर्सां तेंचे हांगा कंटिन्यू जाता कित्या खातीर? सो आतां हायकोर्टान ऑलरेडी एक ऑर्डर दिल्या की डेमोलिश करचे. म्हापशान म्हापशा म्युन्सिपालिटीन कितल्यो रिपोर्ट दिले डेमोलिशनाच्यो? कुचेली जे चालू आसलें न्हू डेमोलिशन ते ऑलरेडी घरा परत जाली बांदून. सो हे कोणाचें लुकआवट आसता? एक तर कोमनीदाद फूल टायम ब्लेम करता म्युन्सिपालिटीक की म्युन्सिपालिटी तुमी एक्शन घेना. जर म्हाज्या पर्सनल प्रॉपर्टीन फाल्यां कोण तरी येयलो बांदपाक कितें तरी जाल्यार एक्शन कोण घेतलो? हांव हातपाय मारतलो न्हू. कोमनीदाद हातपाय कित्याक मारिना तेंचें डेमोलिशन करपाक? म्हणजे खंय तरी जे आमदार आसा, जे लोकल बॉडी आसा आनी कोमनीदाद आसा हे खंय तरी वांगडा जावन हे अलाव करता इल्लिगलिटी. सो हे जे आयज डेड बॉडी थंय जी सांपडल्या हे कितें शॉकिंग गोश्ट न्हू. जशें प्रतीक्षान सांगलां तशें 8 दीस पयलीं आनी एक बॉडी सांपडलेली म्युन्सिपालिटीच्या शॉपान. एक दीस एक बॉडी सांपडलेली आनी एकदां सोपाणाचेर एकदां म्युन्सिपल मार्केटान बॉडी सांपडलेली. हे कंटिन्यूच जातले जो पर्यंत आमचो जो आमदार आसा, चेअरपर्सन, वायस चेअरपर्सन, आमचे पुलीस आनी मोस्ट इम्पॉर्टंटली होम डिपार्टमेंट हे जे आमचे लॉ एंड ऑर्डराचे जी अख्खी मॅनेजमेंट आसता न्हू ती होम डिपार्टमेंटा अंडर येता, पुलीस होम डिपार्टमेंटा अंडर येता. ते जर सिरियसली हे सगळें पळयना जाल्यार कितलीं वर्सां म्हणून कंटिन्यू करून तांकां चान्स दिवत रावप हो क्वेश्चन लोकांनी आपल्याक विचारपाक जाय. म्हापशेचो एक्टिव्हिस्ट जितेश कामतीने बस स्टँडा फाटले झोपडपट्टे घेवन चिंता उक्तायली. त्या मनशाक सैमीक मरण येयला काय तो खून हेचोय सोद लावपाक जाय. गोंयची अँब्युलन्स आपोवचे बदला महाराष्ट्रांतली अँब्युलन्स आपोवपा फाटलें कारणय लोकां मुखार येवपाक जाय अशें तो मागता. आयकात जितेश कामतीक सतावपी भंय. आतां म्हाका खबर मेळ्ळी ताज्या प्रमाणे हांव हांगा म्हापशा जे न्यू बस स्टँड बांदला ताज्या फाटल्यान बसी बी पार्क करता इंटरस्टेट थंय हांव आयिल्लो आसा. आनी तो हो जो ग्रावंड आसा तो कायमचो वादग्रस्त राविल्लो आसा. कारण हांगा परत ते खोपी बांदून कोण मायग्रंट्स रावता आनी तुमी रिपोर्टरांनी पत्रकारांनी हाजेर खुबदां आवाज उठयल्लो आसा. पूण ते थोड्या तेंपाक काडलेले परत येता आनी हे कंटिन्यूस आतां 20-25 वर्सां जालीं खंय ते हांगा रावताची परिस्थिती आहा. आज पळयत जाल्यार हांगा डेड बॉडी आसा. टी व्ही बी कित्याक लक्षान आयली? हांगच्यान कोण एक मनीस वतालो ताजें लक्ष गेलें म्हणून कळ्ळें की हांगा डेड बॉडी आसा म्हणून. अशा तरेन आतां ती आनी आमी जेन्ना आयले आनी बाकीचे जे पत्रकार बंधू भगिनी सगळ्यो हांगा आयल्यो तेन्ना पळयलें की एक महाराष्ट्राची एम्ब्युलन्स आयल्या आनी ती आतां तयारी तांची चल्ल्या ती डेड बॉडी उखलून महाराष्ट्रान वचपाची काय खंय व्हरून ताची विलेवाट लावपाची ती म्हाका खबर ना. कारण हांगा पयलीं पासून सगळे संशय व्यक्त करता की अशा तरेचे जेन्ना न्यूसन जाता तेन्ना हांगा क्रिमिनल एक्टिविटीज जावंक शकता. तो जो मनीस आसा डेड बॉडी आसा आमकां कळ्ळा की तांच्या सांगण्या वयल्यान की ते सकाळी 3:30-4 खंय तो एक्सपायर जाला. आतां तो एक्सपायर जाला हें कशें कळ्ळें? आनी दोतोर म्हाका येयलो हाजो खुनूय जाला आसूंक शकता कित्याक हे जेन्ना म्हणटा एक्सपायर जाला तेन्ना हांकां कशें कळ्ळें? सो आतां तेन्नाच्यान अजून मेरेन तांणी ताका दवरला थंय वाती बी लायल्या म्हणजे हांकां पूर्ण खात्री आसा की तो गेला म्हणून. मागीर अशा परिस्थितींत ती आतां वागता. तांकां विचारत जाल्यार की आमी अनपण आमकां कांय नॉलेज ना अशी ती वागता. तुमकां जर महाराष्ट्रांतल्यान एम्ब्युलन्स आपोवपाक कळटा जाल्यार गोंयची एम्ब्युलन्स आपोवंक कळना? तुमीच म्हणटा मरे 20-25 वर्सां जालीं मागीर गोंयची एम्ब्युलन्स कित्याक आपोवंक ना? कारण गोंयची एम्ब्युलन्स आपयली जाल्यार पुलीस केस जाता हें तांकां खबर आसा. ती तशी आमच्याकून चड काय ते ती जाणा अशी परिस्थिती आहा. आनी आज ती हळूच जर डेड बॉडी एक शिफ्ट करता जाल्यार ताज्या फाटल्यान कितें तरी काळें बरें आसा. एवरीथींग इज सस्पिशियस हियर. कारण ना जाल्यार ते कित्या खातीर व्हरता डेड बॉडी आनी ते महाराष्ट्राची ती हे एम्ब्युलन्स हांवें रावोवन दवरल्या. ताकाय प्रश्न केला तूं असो कसो व्हरता काय म्हणून डेड बॉडी. आतां ती म्हणटा कितें तांणी आतां भुमिका कितें घेतल्या आमी खंय पोस्टमॉर्टमाक व्हरता. अरे गोंयच्या हॉस्पिटलांत पोस्टमॉर्टमाक व्हरपाक महाराष्ट्राची एम्ब्युलन्स जाय? ती बी 8 तास रावन तुमी महाराष्ट्राच्या एम्ब्युलन्सीक 8 तास तुमी रावल्या आनी 8 तास रावन तुमी पोस्टमॉर्टमाक व्हरतले म्हणजे सामकेंच आमकां पिशान काडला काय कितें? अरे हे कितें तरी हांगा म्हाका दिसता संशयास्पद आसा. म्हाका डावट आसा की ताजो खून बीन कितें जाला आसूंक शकता. पुलिसांनी हांवें फोन केला
पुलिसांनी हांगा ताबडतोब आतां पळोवया केन्ना येता ते आनी ताजें कितें आसा ते ताजें पोस्टमॉर्टम बी करचो. हे अशा तरेन आज पळय म्हापशान आजूच सकाळी 4 शॉपां फोडली. ताज्या पयलीं तो बाबडो तो डॉक्टर घाणेकार ताज्या सकाळी उजवाडाक ताज्या घरान दाको घालो. फाटीं तो एका शेटीचें घर हे शॉप लुटलो आनी ताजो मर्डर केल्लो. तें मर्डर अजून सापडूंक ना. हे अशा तरेन फाल्यां कोणाकूय मारून जर हांगा हाडून पुरत रातोरात जाल्यार कोणाक कळचें पासून ना. आनी Abandonment for suicide, criminal negligence, causing nuisance in public place, cheating to public, causing air pollution अशी सेक्शनां लावन कदंबा डायरेक्टर रोहन कासकराक अटक करात. संदीप तामणकरान म्हापसा पुलिशेंत FIR केल्या. एमडीन शिगमो घातला पळय त्या प्रमाणे 1-2 लायनी हांगासर म्हाका म्हणूंक कळ्ळी दिसता की तुयेकारान केल्या मुगा घाटी, रोहन कासकर मागता शागोती आनी केदार दुंगट पळया हो मोळटा पीठ आनी अक्षदा साखरदांडे भाजता चपाती. आतां अक्षदा साखरदांडे कोण हिका एक पब्लीक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून अपॉयंट केल्या आनी ही सगळें काम बी सोडून इन्फॉर्मेशन सारक्या लोकांक दिवप ना, लोकांक प्रवृत्त करप, इन्फॉर्मेशन कमिशनरा कडेन अपिलान वचपाक आनी सुशेगाद आपली गाडी कदंबाची वापरप आनी थंय वचून बसप सदांच. इतलें हिचें काम थंयसर. हिच्या पट्ट्या आड हे सगळीं कारस्थानां करता, ITI बिटीआय दिवप ना. तेका लागून ह्या शिगमो पळय जो सगळो घातला हेका तंतोतंत लागू जाता. कदंबाचो मॅनेजिंग डायरेक्टर रोहन कासकराच्या विरोधात सुदीप तामणकारान म्हापसा पुलिशेंत FIR घातल्या. त्याच्या फाटल्यान रजाव दितना तामणकार म्हणटा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आनी तेचे फुडें वचून CMाचो आदेश किकवत करपी कदंबा चेअरमॅन रोहन कासकराचेर पुलिसांनी कारवाय करचीच. FIR करपा फाटले रजाव दितना सुदीप म्हणटा 16 एप्रिलाक म्हापसा आनी पणजेचो कदंबा बस स्टँड जाग्यार घाल म्हणून निवेदन दिल्लें. 28 एप्रिलाक रिमायंडर दिलो, 8 मेक परत रिमायंडर, 18 मेक परत रिमायंडर. कासकरान कांयच केलें ना. लोकांच्या जिवा कडेन तो खेळटा. आतां रोहन कासकरान त्याचें पानबळ भोगचें अशें सुदीपाक दिसता. पळयात कदंबा MDच्या घाळपणांक घेवन तो कितें सांगपाक सोदता तो. आयज आमकां कंप्लेंट एक दिवची पडटा म्हापसा पुलीस स्टेशनाचेर. जो MD आहा मॅनेजिंग डायरेक्टर रोहन कासकर कदंबाचो. आतां कंप्लेंट दिवपाची पाळी कित्याक येता की 16/4/2025 आमी ताका एक रिप्रेझेंटेशन दिल्लें हातीन आनी जे म्हापसा आनी पणजे कदंबा बस स्टँड जे पळय आसा ते संदर्भान सगळे डिटेल ताका सांगलेले परिस्थिती. मागीर परत 28/4/2025 रिमायंडर दिलो. मागीर 8/5/2025 परत रिमायंडर दिलो आनी 18/8/2025 परत एक रिमायंडर दिलो. आनी जे वाहतूक मंत्री आनी मुख्यमंत्री आहा तांकांय आमी प्रत्येक मिटिंगेन निदर्शनाक हाडले की म्हापसा बस स्टँड आनी पणजे बस स्टँडाची परिस्थिती जी आहा ती अत्यंत हालाकीची आहा आनी पब्लीक ट्रान्सपोर्ट जेन्ना सरकार विधानसभेन सांगता की इम्प्रूव जावपाक जाय, तो जर इम्प्रूव जाता जाल्यार बस स्टँड पयलीं जो बेजीक पळय बस स्टँडाचो विशय हो सुटपाक जावो आनी जर बस स्टँड बरें आसत जाल्यार लोक पब्लीक ट्रान्सपोर्टाचो वापर करतले. त्या संदर्भान मुख्यमंत्र्यान ताका आदेश दिले की बस स्टँडाची सुदारणा करपाचे म्हणजे हॉट मिक्सिंग हें सगळें काम हातीन घे. वाहतूक मंत्र्यान 15 जानेवारीक सांगले की काम सगळें हातीन घे आनी बाकीचे कितें विशय आहा आमचे इलेक्ट्रीक बसीच्या संदर्भान बी ते सोडय. 22 तारखेक जानेवारीच्या इन्स्पेक्शनूय जालें हांगासर बस स्टँडाचे. सगळे बेजीक पळय जे कितें गोश्टी आहा ह्यो सुदारणा करून मागीर थंयचो पिवपाच्या उदकाची वेवस्था, मागीर जे सोकपीट आहा RTOन वयता आनी ते ओव्हरफ्लो जाता, सगळो घाण वास थंयसर पसरला आनी जे कोण पळय RTOन बी वयता तांकां पब्लीक जे पळय आहा पळय RTO ऑफिसान वयता तेंच्या हेल्थाचो क्वेश्चन एरायज जाता थंयसर. ह्यो सगळ्यो गोश्टी जेन्ना निदर्शनाक आमी पळय हाडलेल्यो त्यो गोश्टी निदर्शनाक हाडून मुख्यमंत्र्यानूय सांगून आनी वाहतूक मंत्र्यान सांगून जर जो मुजोर ऑफिसर आयकना जाल्यार ताका लागून आयज आमकां दुर्दैवान हांगासर पुलीस कंप्लेंट करची पडल्या. आनी पुलीस कंप्लेंट म्हणजे कोणाक हांसपाक येतले की बाबा ह्या अधिकाऱ्याचेर कंप्लेंट कित्याक तर ताका एप्रोप्रिएट सेक्शनां जी पळय आहा एबेटमेंट फॉर सुसायड कितें मागीर कॉजिंग एंडेंजर टू द पब्लीक लायफ, क्रिमिनल नेग्लिजन्स, कॉजिंग न्युसन्स इन पब्लीक प्लेस, कॉजिंग एअर पोल्युशन, मागीर चिटींग फॉर पब्लीक म्हणजे खोटी आश्वासनां दिवप, आयज काम हातीन घेता फाल्यां काम हातीन घेता म्हणून सगळे आमी सेक्शनां एप्रोप्रिएट जे आहा त्या प्रमाणे आयज जी कंप्लेंट दिल्ली आहा मागला पुलिशे कडेन की तेंच्यांनी इमिजिएटली FIR करची. कारण पब्लिकेच्या संदर्भान हो विशय स्टुडंट जे आहा ते त्या बस स्टँडाचो वापर करता आनी ती तेंच्यांनी FIR करची.
आतां कितें आसता, पयलीं IPC सेक्शन्स आसले, मागीर CRPC आसले. आतां केंद्रान ते कितें केलें, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता अशी ताका नांवां दिली. ती नांवां दिल्यामुळे म्हाका दिसता ते सेक्शनां बी पुलीस आतां विचारले, आमकां दिसना की FIR बी केल्ल्यो रजिस्टर करून सामान्य मनशाक न्याय दिल्लो दिसना पुलीस स्टेशनाचेर. म्हणून हांव तरी आसतना मागता पुलिसां कडेन की तेंच्यांनी जो हो पब्लीक ट्रान्सपोर्टाचो विशय आहा, पब्लीक इंट्रस्टान विशय आहा, तेन्ना तेची दखल घेवची आनी इमिजिएटली थंय FIR रजिस्टर करची आनी सामान्य मनीस जो पळय बस स्टँडाचो वापर करता, स्टुडंट जे बस स्टँडाचो वापर करता, हांकां खंय तरी न्याय दिवचो. ती FIR जाल्या उपरांत इमिजिएटली एका कस्टडीन घेवचो. आयज हो ऑफिसर जो आहा इतलो मुजोर जाल्लो आहा, कदंबा जाग्यार घालपाक मुख्यमंत्र्यान म्हाका सांगलें हेका हाडला म्हणून, पूण आयज हो कोणाकूच फाटी वळोन पळयना. फक्त ज्या जाग्यार पळय कसले आर्थीक वेव्हार पळय आहा ती कामां फक्त हातीन घेता थंयसर, कोणाचें आयकप ना आनी जाय जाय ते आपल्याक करप थंयसर. म्हणून तेका लागून कितें आहा, हेणी पळय जो शिगमो घातला पळय थंयसर, त्या शिगम्या प्रमाणे शिगम्याचे मिरवणुकीन पळय मायन केल्या मोगा गाठ्योच्यो 2-4 लायनी पळय त्यो म्हणटा पळय, त्या प्रमाणे हांगासर म्हाकाय आयज दिसता की कदंबान जो ह्या MDन शिगमो घातला पळय त्या प्रमाणे 1-2 लायनी हांगासर म्हाका म्हणूंक कळय दिसता की तुयेकारान केल्या मोगा गाठी, रोहन कास्कर मागता शागोती आनी केदार धुंगट पळय हो मोळटा पीठ आनी अक्षदा साखरदांडे भाजता चपाती. आतां अक्षदा साखरदांडे कोण, हिका एक पब्लीक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून अपॉइंट केल्या आनी ही सगळें काम बी सोडून इन्फॉर्मेशन सारक्या लोकांक दिवप ना, लोकांक प्रवृत्त करप, इन्फॉर्मेशन कमिशनरा कडेन अपिलान वचपाक आनी सुशेगाद आपली गाडी कदंबाची वापरप आनी थंय वचून बसप सदांच, इतलें हिचें काम थंयसर. आनी हिच्या पड्ड्या आड हे सगळीं कारस्थानां करता, RTI बिटीआय दिवप ना. तेका लागून ह्या शिगमो पळय जो सगळो घातला हेका तंतोतंत लागू जाता. ह्याच रोहन कास्करान दिवचले डेप्युटी कलेक्टर म्हण हेच्या आदी काम केलां. त्याचो थंयचोय कार्यकाळ वादाचो. आदी लोकांक केसी सॉल्व करता म्हणून उतर दिवप आनी वयल्यान दबाव येयलो काय कागाळ करप्याकच शाबोता सांगप हो त्याचो थंयचोय फंडा. खास करून मयेच्या जमिनींच्या केसींनी तेची मनमानी आनी पक्षपाताक वाजेवन तेचेर कोर्ट केसी घालपाची लोकांनी तयारी चलयली. पूण तेच्या आदींच तेची ट्रान्सफर जाल्ली आनी तो सुटलो. आतां सुदीप तामणकारान थेट FIR केल्या. आतां हांगाय तो सुट्टा का पुलीस कारवाय जाता ते पळोवपाक लोक आशेल्यात. फाटल्याच दिसांनी म्हापसा बस स्टँडाचे सगळे ऑफिशियल्स आनी जे आसा ते इन्स्पेक्शन केल्ले ते खंय पावले? तेच न्हू 22 तारखेक जानेवारीचे तुमी आसलेली, आमी आसलेले, मिनिस्टर आसलो असिस्टंट डायरेक्टर, तेणी सगळी अवस्था ताका सांगलेली, MD येयल्लो आनी बाकीचे ऑफिसर आसले. पूण दुर्दैवान आयज पर्यंत तेणें कांयच करूंक ना. थंयसर आमकां पळोवंक मेळटा न्हू. आयज पुलीस कंप्लेंट निर्णय 4-5 निवेदनां आनी म्हाका सांगता कितें वरसून PWD मिनिस्टराक मेळ. दिगंबर कामतीक मेळपाक गेलो. दिगंबर कामती कडेन 2 विशय मांडले, बस स्टँडाचे आनी पर्वरी रस्त्याचो. पर्वरी रस्त्याचो विशय दिगंबर कामती नोटमिक्स करून सोडून दिलो आमकां आनी बस स्टँड म्हणलो तो MD कितें करता काय म्हणलो तेणी PWD कडेन सुद्दां जर प्रपोजल धाडला तेणी फॉलोअप करपाक जाय. तुमी आपल्या पर्यंत कित्याक घेता पूण हेणी हो फॉलोअपूय करपाक सोदिना काय. म्हाका दिसता ताका आर्थीक वेव्हार थंय डायरेक्ट तर ताका सरकारान आदेश दिल्ले कर तो बस स्टँड म्हणून जाल्यार करतलो, कित्याक थंय ताका आर्थीक वेव्हार म्हणजे कितें तरी मेळटलें आसलें न्हू. PWDंतल्यान बी केल्ल्या कारणान काय मेळना आसतलें म्हणून थंय ते करपाक सोदिना आसतलो. फोंड्या आम आदमी पार्टीचे जैत निश्चित. हे जैत गोयच्या राजकारणाक वेगळी दिशा दितले. आपाच्या उमेदवाराक अटक करून बंदखणीत उडोवपाचे षडयंत्र भाजपा सरकारान तयार केला, आपाचो हो आरोप. फोंड्या सत्ताधारी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये चुरस जाले. भाजप आणि काँग्रेस दोनूय पक्षांक हारावन आप बाजी मारतली असे मत आपाच्या फुडाऱ्यांनी उक्तायला. आपाचो उमेदवार गितेश नायकाक सोपोवपाचे दोनूय पक्षांनी येसले चलयल्यात. पुलीस केसी घालून खच्चीकरण करपाक लागले. पूण लोकमत आपाचेच वटेन रावतलें असो आत्मविश्वास आपान उक्तायला. ऐकात. तुम्ही जाणा की जेन्नाच्यान फोंडा बायपोलान आम आदमी पार्टी कॅन्डिडेट घालता जेन्ना एनावन्स केलें तेन्नाच्यान दोनूय BJP आनी काँग्रेस पार्टी चवथाळ्या. पयल्या दिसाच्यान आमच्या पार्टी फाटल्यान आनी आमच्या कॅन्डिडेटा फाटल्यान लागिल्ली आसा. पयलीं तुमी पळयलें मिडिया आनी सोशल मिडियाचेर अपप्रचार स्प्रेड करपाचो प्रयत्न केलो की आमी फक्त मतां फोडपाक आयल्या, नाल्यार आमी असली कामां करता, आमी ते करता. ताज्या मागीर तुमी पळयलो की बाब गितेशाक कॉन्टेस्टूच करून दिवचें ना अशें एक षडयंत्र ताणें रचयलें दोगांयनी मेळून आनी नॉमिनेशनाच्या वेळार ताजें नॉमिनेशनूच भायर उडोवपाचो प्रयत्न केलो.
पूण आतां नॉमिनेशन ताचें एक्सेप्ट जालें आनी इतले दीस बरो प्रचार चल्ला आनी लोकांचो प्रतिसाद पळोवन भारतीय जनता पार्टी आनी काँग्रेस पार्टीक दोगांयकूय घाम सुटला आनी इतलो घाम सुटला की तांणी आतां येदें व्हडलें षडयंत्र केलां की आमच्या कॅन्डिडेटाक एरेस्ट करपाचो. म्हणजे 4 दीस उरल्या कॅम्पेनिंगाक. हे 4 दिसान कितें घडोवंक शकता आमचो कॅन्डिडेट आनी आमची पार्टी हें चिंतून तांकां इतलो घाम सुटला की तांणी ताका एरेस्ट करून तुरुंगान घालून ताका कॅम्पेनूच करूंक दिवपाचें ना अशें षडयंत्र तांणी रचयलां. तुमी पळयलें की सोमारा एक नॉन बेलेबल वॉरंट काडलें आमच्या कॅन्डिडेटाच्या अगेन्स्ट एक खंयची तरी ओल्ड केसीन. आतां ह्या केसीन जशें सांगलें आमकां म्हायती मेळ्ळ्या की दॅट एरेस्ट वॉरंट हॅज रीच द फोंडा पुलीस आनी पुलिसांचेर खूब प्रेशर आसा की बाब गितेश नायकाक उखलून आतां विकेंड आसा कशें तरी भितर घालात आनी कॅम्पेनिंगाचे तितले उरल्या दीस ताका भितर दवरात आनी ताका कॅम्पेनिंग करूंक दिवं नाकात, लोकां पर्यंत पावूंक दिवं नाकात असो तांकां ऑर्डर आयला अशी आमकां म्हायती आयल्या. हांव विचारूंक सोदतां ही जी केस म्हाका दिसता मिडियान सगळ्यांक खबर आसा ही एक धाकटीशी केस 2 वर्सां पयलींची. इट इज नॉट अ मर्डर केस, इट इज नॉट अ रेप केस. म्हणजे मर्डर आनी रेपिस्ट एक्चुअली गोंयभर सगळे सुशेगाद भोंवतात पूण धाकट्याशा केसीन बाब गितेश नायक मर्डर आनी रेपिस्ट आशिल्ल्या सारको इतलो प्रेशर घालून इतल्या घाईन ताका एरेस्ट करपाची घाई कित्याक करता भारतीय जनता पार्टीची पुलीस. म्हाका दिसता हातून क्लियरली कळटा की दीस इज नथींग बट अ पॉलिटिकल कॉन्स्पिरसी. हाजें टायमींग पळयात. कोर्टान सुद्दां मेच्या 8 तारखेची डेट दिल्या पूण हांकां इलेक्शन कॅम्पेन 4 दीस उरला ताच्या पयलीं ताका उखलून व्हरपाची घाई आसा. दीस इज नथींग बट अ कंप्लीट हाजें टायमींग पळयात तुमी. इट इज नथींग बट अ पॉलिटिकल कॉन्स्पिरसी की आम आदमी पार्टीची कॅम्पेन बंद जावची आनी बाब गितेश नायक लोकां पर्यंत पावचो न्ही. जाका ऑलमोस्ट 3 ते 3.5 हजार लोकांचो प्रतिसाद फोंडेकारांचो प्रतिसाद. हाज्या पयलीं कितलेशे पॉलिटिकल पार्टीच्यो मिटिंग्स जाल्यो पूण म्हाका दिसता त्या मिटिंगांनी असो प्रतिसाद केन्ना मेळूंक ना. सो तो प्रतिसाद पळोवनूय खंय तरी हे म्हाका दिसता हाल्लात. हांची जमीन पांया सकयली हाल्लेली आसा आनी आतां ताज्याच खातीर ही सगळीं जी षडयंत्रां आसा ती करपाक लागलात. हाज्या मुखार ते कदाचित चड करतले पूण आमी लास्टाक परत तांकां हेंच सांगपाक वता तुमी कितेंय केलें तरी हे इलेक्शनां आमी पावरफुली लडटले, लास्ट मिनिटार लडटले आनी जिखतले. लडटले आनी जिखतले. जे सामान्य मनीस जे आसा हांगा तांकां हे वयर सरपाक दिना म्हणून ते तशेंच करता जशें म्हाज्या वांगडा करता तशें तुमच्या वांगडा करतले फाल्यां. हें काल म्हाजे जाहीर सभेन सांगलेलें. सो हेजेर तर तुमकां तो निशेध करपाचो आसा जाल्यार आमकां तुमी साथ दियात हें सांगून म्हाका. कुळेच्या हॉस्पिटलांतल्यान फुडल्या ट्रिटमेंटाक उसगांवाक व्हरतना रुपेश नायक ह्या तरणाट्याक मरण येयलें. कुळेच्या हॉस्पिटलाचें काम करपी कॉन्ट्रॅक्टराक ब्लॅकलिस्टान घातला. कुळेच्या भलायकी केंद्राक 2018 सुरवात जाल्ली पूण सरकारी काम 12 म्हयने था म्हणटात तशें हें काम अजुनूय रखडलां. हॉस्पिटल आसूनय सरकाराच्या गचाळ कारभाराचेर काल थळाव्यांनी फारपेट केलो. ते फाटभुंयेर आयज ते काम करपी कॉन्ट्रॅक्टराक ब्लॅकलिस्ट केलो. त्याचे कडले कॉन्ट्रॅक्ट काडून घेवन दुसऱ्याक दिला. रुपेशाच्या मरणाक सरकाराकय जबाबदार धरूं नाकात आनी आमदाराकय असो सूर झेडपी रुपेश देसायान लायलो. पळयात. आमचो कालच एक भाव ताका एक स्ट्रोक येयलो. बाब रुपेश नायक म्हणटा तो आमचो फ्रेंड तो आनी आमकां खूब वायट दिसलें आनी सगळे गांवचो लोक उठलेलो आसा कित्याक खूब जाणांक वायट दिसलें आनी लोकांक दिसलें की हेल्थ सेंटर समज आसलेलें जाल्यार तेजेर कितें तरी उपचार जातलो. आमी लोकांच्योय भावना समजता, आमी लोकां बरोबरय आसा पूण सरकाराची चूक ना. भितर एक आमकां कल्प्रीट मनीस मेळ्ळो तो म्हणटा तो कॉन्ट्रॅक्टर आनी त्या कॉन्ट्रॅक्टरान फटिंगपणां केली. ताका शोकेस नोटीस काडले. खुबश्यो गोश्टी घडल्यो कित्याक 2018चो प्रकल्प मागीर 2 वर्सां कोवीड येयलें पॅन्डेमीक त्या खातीर ते सोडून 21 परत जेन्ना CM येतलो CMान सुद्दां सांगलेलें प्रायोरिटी बेजिसाचेर आपूण हें हेल्थ सेंटर करून दितलें कित्याक कुळें जावप म्हणजे 4-5 वाठारान म्हणजे धारबांदोड्या तालुकाकच बरें पडटा. हांव तांबडी सुर्लाचो रहिवासी. थंयच्यान आमकां सगळ्या लोकांक बरो पूण हितून चूक म्हणटा ती लोकांची ना, पंचायत बॉडीची ना, सरकाराची ना. ते एक कॉन्ट्रॅक्टरा खातीर हो सगळो झोल जालो आनी ताका कॉन्ट्रॅक्टराक कितें अर्दें काम केलां म्हणटकच ताका चान्स दिवचो पडटा सरकाराक फुडें. ताका टायम पिरियड दिले तो ना जालो तो भायलो आसलेलो गोंयचो काय न्हू तो. त्या कारणान तेणें खुबशी फटिंगपणां केली.
मागीर ताका आतां ब्लॅकलिस्ट केला. ताका म्हणटा तो भारत देशान खंयच काम मेळचें ना इतलें ताका ब्लॅकलिस्ट केला. नवो जो कॉन्ट्रॅक्टर आसा तो आतां फुडल्या विकाच्यान हें काम सुरू करतलो. तुतुमेमे विसरून विजय सरदेसायान फोंड्या काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराक भोंवचे. काँग्रेसीचो दक्षिणेचो खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस म्हणटा विजय सरदेसायाचो फोंड्या प्रभाव आसा. मतभेद विसरून ताणें फोंड्या येवन प्रचार करचो. कॅप्टन विरियाटो फर्नांडीसान विनवणी केल्या. गोवा फॉरवर्ड अलायन्स पार्टनर देखून तेणें फोंड्या काँग्रेस उमेदवार केतन भाटीकाराचो प्रचार करपाक फावो. फोंड्या विजय सरदेसायाचो प्रभाव आसा. विजयान काँग्रेसी बरोबरचे मतभेद विसरून मुजरत फोंड्या येवन प्रचार करचो. करप्ट बीजेपी सरकाराक सत्ते भायरी करप ही युती पक्षांची मोख तेणें मतींत घेवची असो उलोय कॅप्टनान मारला. Goa forward is not seen. I was in Delhi for the budget session. It was an extended session. I came, I was campaigning for Dr. Ketan Bhatikar, house to house, and the ground support what he is having and the ground reality, Congress candidate Dr. Ketan Bhatikar is winning hands down. Now about Goa forward, I was watching from Delhi. I think so during the assembly session, 1-2 days of the session, there was some misunderstanding, some tu me calling words. So it was unfortunate, and I think so as an alliance partner, Goa Forward has to participate and directly campaign for Dr. Ketan Bhatikar. Misunderstanding can be sorted out. As an alliance partner, there are channels of discussing and sorting out matters of misunderstanding or whatever allegations have been put against each other. But I appeal to Goa Forward, please come out. This is your chance to prove your allegiance. We know they have got good influence in Ponda. So I appeal to Mr. Vijay Sardesai, the president of Goa Forward, please set aside whatever differences are there. We'll sort it out. But in the larger interest of defeating the divisive government, the failed corrupt government BJP, please come and support Dr. Ketan Bhatikar. In fact, just before the budget session ended, one of their leaders, Mr. Durgadas Kamath, came there to the parliament, I think so, through some MP from Rajasthan. He had come to the gallery. He met me, and there also I had told, I said, you all should support the Congress candidate in Ponda. But I have not heard after that. But I appeal to Goa Forward. There are only few days left. 7th is the last day of campaigning. Please come immediately and campaign for Dr. Ketan Bhatikar. गोंयांतल्या शाळाभायर ड्रग्स विकपाक लागल्यात. ड्रग्सांचेर आळाबंद हाडपाक सरकाराक जमले ना अशी टिकाय कॅप्टन विरियाटो फर्नांडीसान केली. तो म्हणटा ड्रग्स वेव्हार मंत्र्यांच्या बरेपणान चल्ले आसूं येतात. पळयात कॅप्टन कितें सांगपाक सोदता तो. This is a facility for all parliamentarians. If there is any important issue of public importance concerning your state. Now, in our state, we are aware, especially along the coastal belt, the lot of drug proliferation. You go to any place, there are drugs everywhere. And more dangerous is in these days, we are getting news that outside schools, outside colleges, you have lot of drug peddlers roaming around. They're targeting the children with cheap chocolates and whatever means, and this is a dangerous trend. We know what happened in Punjab. It was a huge challenge for the country few years back. There was a movie made on that, Udta Punjab. So we don't want that to happen in Goa. No, I was speaking to some government official, very senior official. For some work I had gone, some person from Banauli. So I had gone to Delhi to those. And they started talking about drug proliferation and how drugs are coming into Goa. And he said, sir, आपका सरकार कुछ नहीं कर रहा है. So I have a feeling that our state government has failed, either because of their ignorance, incapability, inefficiency, or they may be in connivance. I won't say the whole government, but some
maybe ministers or MLAs may be in connivance with those drug lords. Because I saw a video today, there is a cabinet minister in Dr. Pramod Sawant's cabinet who has said that so and so MLA from a coastal village was responsible for the drug culture in Goa. So that is why, considering that state government is in connivance, I raised it in the parliament. Now when they ask, central government will ask, they will tell intelligence agencies to track down. So this was the concern. गोय प्रदेश काँग्रेस समितीचे उत्तर गोवा जिल्हो काँग्रेस समितीन म्हापशे शारांतले वाडटे गुन्यांवकारीचेर चिंता उक्तायल्या. पालिका आनी सरकारा मदीं समन्वय नाशिल्ल्यान लॉ अँड ऑर्डर पुरायेन कॉलॅप्स जाल्या, काँग्रेसीचो आरोप. If you want that report from all these areas to come, then you have to also tell your difficulty. We understand. Government advocate असतो. I have heard from lot of different types of government officers की त्यांची डिफिकल्टी किती असता. As citizen आम्ही सदां गव्हर्नमेंटाक आणि त्यांच्या ऑफिसरांक ब्लेम करता. But you all also are suffering some difficulties. Together if we can solve that problem, but for that you all also should tell general public. So मातशें ते तुम्ही स्टार्ट करा, मातशें प्रेस घेवन to inform people that what they should be doing to be more alert, to help you to do your job better. उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष ॲडव्होकेट शशांक नार्वेकर, गोवा प्रदेश महिला अध्यक्ष डॉक्टर प्रतीक्षा खलप, काँग्रेस पुढारी सलमान खान, सिकंदर सावर आणि म्हापशेच्या पोलीस निरीक्षकाबरोबर चर्चा केली. पालिका मार्केटात हालीच घरफोडी झाल्या, त्या संदर्भात काँग्रेस समितीन साधक बाधक अशी चर्चा केली. गुन्यांवकारीचेर आळाबंद हाडपा दिकेन काय उपाय सुचयले. कावन्सिलान खुबदां रिक्वेस्ट केल्ले आसा. आयज सुद्दां हांगा शशांक आसा तो कावन्सिलर आसा, तेंच्यांनी हे टायम एंड अगेन रिक्वेस्ट केल्ले आसा. आतांच न्हू, फाटल्या फावटी हावजींग बोर्डाची केस जाली तेन्ना तेंच्यांनी डिमांड केल्ले आसा. म्युनिसिपॅलिटीक फंड येता रेग्युलरली, दे कॅन ऑल्सो लूक आफ्टर इट. अँड सरकार म्हणटा सगळी कडेन पणजे बाकीचे खंयचे एरिया स्मार्ट सिटी करता आनी कितें बेसीक नेसेसिटीज कॅमेराज इन ऑल द सिटीज वीच द होम मिनिस्ट्री शूड टेक रिस्पॉन्सिबिलिटी. जाय तशें कॉर्डिनेशन जायना सगळ्यांचें अशें दिसता. आतां पळोवन तर सारकेंच दिसता की कॉर्डिनेशनच जायना, म्हणून तर सगळे हे क्रायम आनी लॉ अँड ऑर्डर कंप्लीट कोलॅप्स जाल्ले आसा. सीसीटीव्ही कॅमेरे कित्याक लागनात तेचेर नगरसेवक शशांक नार्वेकर उलयलो. लागले जाल्यार फायदो जातलो अशे तरेन काम करतले असो दुबावय शशांक नार्वेकरान उक्तायलो. सत्ताधाऱ्यांच्या केअरलेसनेस आणि हावरट वृत्तीचेर त्याने बोट दवरले. म्हापशेच्या समस्यांचेर काँग्रेस रस्त्यार देवली, पूण कुडचडेच्या सेक्स स्कॅन्डलाक घेवन भाजपा युवा मोर्चाचे उदासीनतायेचेर खरपूस टिका केली. सलमान खानान तर पुलिसांच्या सुशेगादपणाचेर बोट दाखयतना त्यांची घाळपणाय विस्कटावन सांगली. केअरलेसनेस, गव्हर्मेंटाक केअर ना, लोकांचे इंटरेस्ट पळोवपाची तांकां इच्छा ना. फक्त इवन कॅमेरा इन्स्टॉल करपाक त्यांची भानगड कितें तरी आसतली, टेंडर ओव्हरचार्ज करून काडटले. सो इट इज, म्हाका दिसता इंट्रस्ट लोकांचो कमी आनी सेल्फ प्रेजर्वेशन आनी सेल्फ आपले सगळे वाडोवपाक करपाचें चड इंट्रस्ट आसा. सो इवन आतां तुमी पळया, आमी आतां एज अ पार्टी आमी हांगा प्रेजंट आसा. आतां कुडचडे इशू चल्ला सेक्स स्कॅन्डलाचो, तितून कितले आमच्या BJPचे जे यूथ लिडर जे हरशी मोर्चाक भायर सरता तितले कितले जाणांनी उलयला, कोण ह्या टॉपिकाचेर उलयना. सो जर तेंचे ओन पार्टीचे लोक त्या हेचेर उलयना म्हणजे तेंचे कितलो केअरलेस एटिट्यूड आसा ते कळटा. आनी नॉट ओन्ली बिकॉज समबडी फ्रॉम देअर पार्टी इज इनवॉल्ड. जेन्ना मॉनिटरी फायनान्शियल क्रायम्स जाता हितून एक पर्सनल म्हणजे वृत्ती मनशाची इतली हे नासता, तो आवरटपणा करता. पण असले जेन्ना क्रायम जाता जे अगेन्स्ट विमेन आसता, अगेन्स्ट चिल्ड्रन आसता, तितून त्या मनशाची तो मनीस ज्या पार्टीक सर्व करता आनी ज्या पार्टीचे जे लिडर आसता त्या सगळ्यांची वृत्ती दिसता. स्टोर केल्ले आसा. लॉ अँड ऑर्डर जे आसा ताका म्हणटा एनफोर्समेंट जे म्हणटा एनफोर्समेंट ते आयज करपाची तांकां गरज आसा. तुमकां कोणी थंय हांगा दिसलें सिरियस आहा म्हणून तें जालां हें इतकें जालें, रिलॅक्स आसा. तुमचें कितेंय प्रॉब्लम जाले जाल्यार कशें तुमी उठता आनी कामाक लागता. प्रेशर येता न्हू, प्रेशर दिसता तुमकां, कसलोच प्रेशर म्हाका तर दिसूं. दुसरी गोश्ट, जेन्ना चोरी जाला टायमींग पळया तुमी, चोरांक खबर आसा सकाळच्या 7 हेंची ड्युटी नासता. दॅट इज अ ब्लायंड स्पॉट. हे सगळ्यान व्हडलो विकनेस. थर्ड, आमचे जितके हांगा रेंटीड प्रिमायसीस आसा, रेंटीड प्रिमायसीस, आय रिपीट, ते रेंटीड प्रिमायसीसचो सिस्टमान
ऑटोनॉमियसली हेंचे हांगा अपडेट जावंक जाय हे प्रिमायसिसान रावता कित्याक कोण रावतलो म्हाज्या घरान येवन रावचो ना, भाड्याच्या घरान येवन भाड्याच्या का रावतलो. कितके हावजीस आसा त्या खंयचे परप्रांती येवन रावता तेंचो रिकॉर्ड कितें. आनी जेन्ना गोंयान एंटर जाता तो सिस्टमान सांगूंक जाय तांकां की हो क्रिमिनल रिकॉर्ड मायंड हो मनीस आसा तेजो क्रिमिनल रिकॉर्ड आसा, यूपीन आसूं बिहारी आसूं ताका एंट्रीच दिवपाची ना. जर तसले कृतीचे लोक हांगा येयना तेन्नाच तर आमचो जो गोंय जे आसा तो सेफ जातलो. स्ट्रिक्ट एक्शन जाय पुलिसाचो. भितर उडोवंक जाय घाला भितर, मारूंक जाय मारा, तसोच सोडूं नाका. सॉफ्टली हँडल करूं शकना तुमी क्रिमिनल्सांक. कडक स्टेप घेवचो पडटलो. PWDचे उदक, वीज, रस्ते असे वेगवेगळे विभाग असले तरी बापूय एकूच. पण केन्नाच ह्या विभागामदी सुसूत्रताय दिसना. तेजे जिते जिवे उदाहरण नावेले पळोवपाक मेळ्ळे. केबलिंगच्या कामा निमतान उदका पायपलायन फोडून उडयली. परिणाम हजारांनी लिटर उदकाचो इबाड. पळयात खबर विस्तारान. सख्खे भाव पक्के वैरी काय कितें म्हणटात तें PWDत पळोवपाक मेळटा. रस्ते खणटना जमिनी पोंदचे केबल तोडून उडयतात, पायपा लायनी फोडून उडयतात. तें आमचें काम न्हू अशें म्हणत ते कडेन दुर्लक्षय करतात. भोगचें पडटा ते लोकांक. उदका लायन फुटली जाल्यार सुक्यार पडटात ते लोक, सरकारी अधिकारी वा कॉन्ट्रॅक्टर न्हू. नावेलच्या कामा वेळार कॉन्ट्रॅक्टरान अशीच गचाळपणां करून दवरल्या. नवें तंत्रज्ञान येवनय हे लोक सांग काम्यावरी कशे वागतात तेचेर सावियो कुतीनून अजाप उक्तायला. तो म्हणटा सरकारी विभागामदी ना कोऑर्डिनेशन ना सुपरविजन. इलेक्ट्रिसिटी केबल घालतात आनी ते तो एक वर्कर हांगा होल मारतालो ब्रेकर घेवन आनी त्या ब्रेकराचेर पायप फुटला. आतां इतले डिवायसीस आसा, पायप केबल जावं आनी कितले देबदार आसा हें सगळें मेळटा समजला. इतलें सगळें आसून सुपरविजन ना जाल्ल्या कारणान हे भशेन जावपाक पावला. हे वर्करां कडेन ब्रेकर दिता ते जाय ते फोडटात, तांकां कोण सांगना कितले डेप्थ वचपा जाय आनी कितले वचपा जाय ते. आनी हे भशेन पायपलायन फोडटात. ही मोटी लायन म्हाका दिसता चड करून 200 or 300 mm पायप फ्लोवाचेर कळटा. आतां एक वर मायज जालें, ऑलरेडी आमी इन्फॉर्म केल्ले आहा, बंद केलें म्हणपा लागले वाल. आनी ते वॉटर सप्लायाचे आयिल्ले हांगा रिपेर करपाक. हांगा येयले आनी उदक बंद जावन ना ते पयले आनी कळ्ळें तांकां की दुसरोच वाल बंद केलो म्हणून. आतां परतून गेल्या ते दुसरो वाल बंद करपाक. हे कसले कितें चलता काय समजना. पूण मेन म्हणटा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे जे कॉन्ट्रॅक्टर आसा तांकां तांचे इंजिनियरांनी प्रॉपर सुपरविजन करपा जाय. तांचें काम सारकें करता काय ना ते समजलें. आनी हे भाशेन आनी आतां इस्टराक कोणा तरी उदक बंद जातलें. ही मेन लायन हे आतां जेन्ना पायपलायन शटडावन करताले, उदक डिस्कनेक्ट करताले त्या टायमार लोकांक उदक वचपाना ते इस्टरा दिसा. आनी हेच आमचे दुर्दैव जावन पडला. आमच्या डिपार्टमेंटाचे कोऑर्डिनेशन ना, सुपरविजन ना, कांयच ना. चलता तेच चलता. अशलबाग धारगळ पेडण्या श्री देव राष्ट्रोळी पेडाच्या 4थ्या वर्धापना दिसा निमतान मंदिर ह्या सामाजिक नाटकाचो प्रयोग सादर जालो. सदाशिव रेमजेन बरयल्ल्या ह्या नाटकाचे दिग्दर्शन गोंयचो ज्येष्ठ रंगकर्मी, राज्य पुरस्कार जैतिवंत दिग्दर्शक नाट्यभूषण रामदास परबान केल्लें. नेपथ्य उजवाडा येवजण आणि रंगभूषा गुरुप्रसाद रंगमंच कासरपालची असली. ध्वनी संयोजन सुभाष शिरोडकारान केलें. अशलबागच्या तरुण हौशी नाट्य मंडळाची ही निर्मिती. थळाव्या कलाकारांचो वास्तव स्पर्शी अभिनय, शोभा मांद्रेकार हे गुणी अभिनेत्रीची तितलीच समर्थ साथ, रामदास परबाचे प्रगल्भ दिग्दर्शन आणि तंत्रीक गजालीक लागून नाटक मोगींग एक दर्जेदार प्रयोग पळोवपाक मेळ्ळो. कामाच्या गडबडीत त्याला कुठे आठवण असेल. सकाळी जातो तो संध्याकाळी येतो. तेव्हा रोजचा व्यवहार चांगलाच करतो त्याला. उगा चेष्टा करतात ते माझी. हे बघ, मला आणि भैयाला प्रथम चहा आणता पाहू. चहा तयारच आहे, आले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला काय हवं नको ते सगळं ठाऊक असतं. अरे स्वतःच्या वडिलाप्रमाणे माया करते ती माझ्यावर. पण त्या अरे रोजच काय पाया पडायचं. आमच्याबद्दल तुम्हाला किती आदर आहे हे ठाऊक नाही का आम्हाला. भैया आमच्या सुखासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, काही कमळ पडू दिला नाहीच आम्हाला. मग त्या देवमाणसाची पूजा करायची नाहीतर कुणाची. अंकल, तुमचं दर्शन घेतलं की मन शांत होते आणि उपकारात चांगले लक्ष लागते. हो की नाही काका? होय, आमचा आदर्श तूच आहेस भैया. जास्त स्तुती बरी नाही, त्याने माणूस डोक्यावर चढतो.
दोघं एकमेकापासून दूर राहत नाहीत कधी. किती प्रेम आहे दोघांचं. आणि दीपक देखील त्याला चॉकलेट आणून द्यायला एक दिवस मात्र विसरायचा नाही. अरे बंड्या, असा रडवेला चेहरा करून का आलास? काकाने मारलं तर नाही ना? अशाने काकांची पाठ दुखणार नाही का रे? अगं मी मालिश करीन त्यांची. हो आवडतेच कशाला? काय वाटते ते केला तरी एका शब्दाने बोलणार नाही मी. आणि वहिनी म्हणतो कसा की पाठीवरून बसून पिणं थांबवायचं असेल तर काकी आणा. तुम्ही काका पुतणा ना काय वाटेल ते करा. मला एका शब्दाला सांगू नका. दोघे एकाच माळेचे म्हणूया आणि मला ठाऊ द्या तुम्हीच लाडावून ठेवलंय ना त्याला. आणि मम्मी, काका तर माझ्या वाढदिवसाला मुलं आवाज सुगरारी बंदूक देणार आहे. डिश्याव डिश्याव डिश्याव. हो की नाही काका? हो रे बेटा, त्यात काय खात्री आहे. पण मन उदास होत आणि नाना शंका निर्माण होता. अमर, मला चांगलंच खाऊ काय, तू सारं काही विसरशील पण मला बाटली आणून द्यायला विसरणार नाही. हे चांगलाच अनुभवलं. आई वडिलांच्या पश्चात ज्यानं हे मंदिर उभारलं, अफाट संपत्ती जमवली, त्या वडील बंधूसाठी मी जे काही करतो ते माझं कर्तव्य. त्यात कधी बाधा येणार नाही. तेव्हा शेवटी कर्ज काढला म्या. अव एकुलती एक लेक आणि हुंड्यापायी घरापाशी राहावी आणि बापाने गप्प राहावं असं होईल का? अव अंगावर जर एखादा प्रसंग आला तर तो दागिना ठेवायचा कशाला? त्यामुळे माझं शेवटची निशाणी माझ्या लक्ष्मीची जी आहे ती उद्या ऐकून छान मी शेठजींचा कर्ज फेडणार आहे. माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये का? तसं नाही ग. वेळ येईल तेव्हा सारं काही सांगू. माझ्या डोक्यावरचा भार वेगळा करीन. पण सावित्री, तू आजच असा प्रश्न का विचारला? विचारेन म्हणते पण धीरच होत नाही. आणि माझ्या मनाला पटण्यासारखं नाही. पण काय सावित्री? रात्रीचं जेवण झाल्यावर भाऊजी जेव्हा आपल्या खोलीमध्ये जातात तेव्हा ते झोपले आहेत की नाही हे पाहण्यासाठी मी जाते ना, तेव्हा आपले ते जुने कपडे सुईच्या धाग्यानं शिवण्यात गुंतलेले असतात आणि त्यांनी ते कपडे घातल्यावर असं वाटतं की आपण देखील त्यांच्याप्रमाणे जुनेच कपडे वापरावे. काका फार वाईट आहे. पप्पांना नको नको ते बोलले. मी बोलणारच नाही त्यांच्याशी. मम्मी, चांगल्या माणसांना असंच का लोकांचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं? पण त्या बेटा, असं बोलायचं नाही मोठ्या माणसांना. चल, शेवटचं दर्शन घेऊया देवाचं. देवा, आजपर्यंत जशी तुझा दृष्टी ठेवली तसंच यापुढे प्रियाला आणि माझ्या अमरला सांभाळ. त्यांच्यावर असते आणि औषध आणण्यासाठी मग त्याला उशीर झाला असेल. मम्मी, कसं होईल का आपलं? पप्पा रात्रंदिवस मेहनत करतात आपल्यासाठी, पण पोटभर अन्न सुद्धा मिळत नाही आपल्याला. मला उपाशी राहायला आता काहीच वाटत नाही. तुझा असा चेहरा पाहिला की मन भरून येतं. पण त्या माझा राजा, असं बोलून माझ्या हृदयाला धुळे पाडू नकोस रे. एवढ्या लहान वयात आपल्या बापेविषयी एवढं प्रेम दाखवलं यातच समाधानी आहे. आणि अजून तिला खूप मोठं व्हायचंय, पप्पांसाठी, माझ्यासाठी. काकांसारखं मी तुम्हाला घराबाहेर काढणार नाही. खूप सेवा करेन मी तुमची. फक्त तुमचा आशीर्वाद हवा मला. मी बोलणारच नाही असल्या माणसांशी. होय बंट्या, मी फार वाईट आहे, दृष्ट आहे, नीच आहे, अलगड आहे, बेशरम आहे. माझी चूक लक्षात येताच मी तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. माझी चूक होती, कारण मी इतका भयंकर गुन्हेगार आहे की या जन्मी तरी मला क्षमा नाही. दादा, वहिनी, मला क्षमा करा.
आणि आयच्यो कोंकणी खबऱ्यो हांगाच सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com वा व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. ते भायर फॉलो करात प्रायम TV वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ TV. मेळया परत पळोवपाक प्रायम TV. मोग आसचो.